संस्थेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत, समाजाला काय आव्हान? माझी स्पष्ट भूमिका मी आता भाषणात बोलताना सांगितलं. बंजारा समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये राजकीय भागीदारी मिळाली पाहिजे. ज्या ज्या पक्षामध्ये आमच्या बंजारा समाजाचे कार्यकर्ते काम करतायत त्या पक्षांनी, त्या पक्ष नेतृत्वानी आता आम्हाला सतरंजा उचलायला लावू नका. आयुष्य गेलं, आमचं गेलं, आमच्या बापाचं गेलंय. आता आम्ही काय उत्तर घेतलं नाही तुमच्या सतरंजा उचलायच्या. काम करतेत आमचे तरुण, तर त्यांना उमेदवारी द्या. निवडून आणायची सुद्धा जिम्मेदारी तुमचीच आहे. म्हणून माझी विनंती आहे, भाजपा, शिवसेना आणि दोन्ही काँग्रेस ज्या ज्या ठिकाणी बंजारा समाजाचे कार्यकर्ते आहेत त्यांनी आता उमेदवारी द्यावी, निवडून द्यावं आणि आम्हाला त्या निर्णय प्रक्रियेत नेऊन बसवा. आमचे लेकरं जर निवडून आले, पंचायत समितीचा सभापती, सदस्य, ग्रामपंचायतचा सरपंच, जिल्हा परिषदचा अध्यक्ष, सदस्य, जे काय असेल, निर्णय प्रक्रियेत बंजारा समाजाचे मुलं गेल्यानंतर निश्चितच ते मागे वळून बघतील आपल्या समाजाकडे. तांड्याचे हाल त्यांना माहिती आहेत, समाजाच्या व्यथा आणि वेदना त्यांना माहिती आहेत. ते निश्चितच त्या सभागृहात प्रश्न उपस्थित करतील आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधतील, न्याय मिळवून देतील. एवढी एक माफक अपेक्षा आहे. म्हणून भाजपाने बी आम्हाला उमेदवारी द्यावी आणि बाकीच्या पक्षाने सुद्धा उमेदवारी द्यावी. कारण की बंजारा समाज या राज्यातला परंपरागत बंजारा म्हणजे वोटर ज्याला म्हणतो आपण, भाजपाला मोठी ताकद बंजारा समाजाने दिलेली आहे, भविष्यात सुद्धा देणार आहे. म्हणून भाजपचे नेतृत्व आणि भाजपा पक्षाने या बंजारा समाजाच्या कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी, त्यांची उपयोगिता लक्षात घ्यावी आणि त्या पद्धतीने जर उमेदवारी दिली तर आम्हाला राजकीय न्याय मिळेल. आम्ही निश्चितच भाजप नेतृत्वाचा आभार मानू. जय सेवालाल. धन्यवाद.